नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आतापर्यंत पाहिलेल्या लेक्चर्स मध्ये लेखन विभाग म्हणजेच रायटिंग स्किल, व्याकरण, ग्रामर आणि त्याचसोबत स्थूल वाचनाचाही अभ्यास केला. प्रत्येक विभागाचा अभ्यास कसा करावा, त्याचा सराव कसा असावा आणि त्यातून जास्तीत जास्त गुण कसे मिळवावेत हे आपण पाहिले. राईट? हाऊ टू स्कोर मोर मार्क्स इन रायटिंग स्किल, ग्रामर अँड रॅपिड रीडिंग दॅट वी हॅव सीन टिल yesterday. टुडे वी आर स्टार्टिंग विथ दी पोएम सेक्शन म्हणजेच पद्य विभाग, कविता. या कवितेच्या विभागात तुम्हाला परीक्षेत 80 मार्काच्या पेपरमध्ये 16 मार्कांचा प्रश्न विचारला जाणार आहे आणि या 16 मार्कांसाठी 8 आणि 8 अशा 8 मार्क आणि 8 मार्क अशा दोन वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मग पहिला 8 मार्कांसाठी आलेला प्रश्न, 8 गुणांसाठी आलेला प्रश्न तो असेल कवितेवर आधारित कृती सोडवा आणि दुसऱ्या 8 मार्कांसाठी आलेला प्रश्न असेल रसग्रहणावर आधारित कृती सोडवा. सो व्हॉट इज कवितेवर आधारित कृती एक्झॅक्टली आणि रसग्रहण कृती म्हणजे काय, वेगळं आहे का? येस, वेगळे आहेत. दोनही प्रश्नांचे प्रकार वेगवेगळे आहेत. प्रश्न पहिला जो आहे ना, कवितेवर आधारित कृती, यामध्ये तुम्हाला पहिले 4 गुण हे ऍक्टिव्हिटीवर विचारले जातील. म्हणजेच एक कविता दिलेली असेल किंवा कवितेचे काही काव्यपंक्ती दिलेल्या असतील आणि या काव्यपंक्तीवर आधारित तुम्हाला 2 मार्कासाठी एक ऍक्टिव्हिटी विचारली जाईल म्हणजेच आकृतीबंध आणि आणखी 2 मार्कासाठी एक आकृतीबंध विचारला जाईल. म्हणजे एकूण 4 मार्काचे आकृतीबंध झाले. मग त्याशिवाय यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात, चला तर ते आपण पाहून घेऊया. 4 मार्काचे आकृतीबंध मी सांगितल्याप्रमाणे, त्याशिवाय तिथे 2 मार्कासाठी शब्दार्थ विचारले जातील आणि उर्वरित 2 मार्कांसाठी काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भावार्थ आधारित कृती किंवा स्वमत अभिव्यक्ती या 5 पैकी काहीही विचारलं जाऊ शकतं. नॉट इज काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे कवितेतील दिलेल्या ओळीच्या मागचा कवीचा भाव काय असावा, तर म्हणतात काव्य सौंदर्य. अर्थ सौंदर्य म्हणजेच त्या ओळीचा सरळ अर्थ, कवीने या ओळीतून कोणतं वर्णन, कोणतं सौंदर्यपूर्ण वर्णन केलेलं आहे ते आपल्याला तिथे सरळ शब्दात मांडायचं आहे. इन शॉर्ट, काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्याचा एकत्रितपणे अर्थ होतो ओव्हरऑल भावार्थ, म्हणजेच त्या कवितेच्या ओळीमध्ये दडलेला अर्थ, भावार्थ. येस, तो भावार्थ लिहायचा असतो. अच्छा, तो भावार्थ आधारित कृति मतलब लेसन के लाइन का सिंपल वर्ड्स में मीनिंग वही है, सिर्फ नाम अलग अलग दिया. काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भावार्थ आधारित. हा, जर याचं उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला कवितेची प्रस्तावना लिहून याचं उत्तर लिहावं लागेल, अगर ऐसा कोई क्वेश्चन आया तो. सो ये हो गया 8 मार्क का सेक्शन. बट नीचे जो दिया ना स्वमत अभिव्यक्ति, दिस कैन बी रिप्लेस्ड विथ काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भावार्थ आधारित कृती. याच्याऐवजी स्वमत किंवा अभिव्यक्ती ही विचारली जाऊ शकते. नाउ व्हॉट इज स्वमत अँड अभिव्यक्ती फ्रॉम दिस पोएम? स्वमत आणि अभिव्यक्ती कवितेवर आधारित तुम्हाला स्वाध्यायामध्ये मिळते. येस, इट इज एट द टेक्स्ट बैक. स्वाध्याय टेक्स्ट बुक में, टेक्स्ट बैक में दिया हुआ ये जो क्वेश्चन है ना, वो यहाँ पर पॉसिबली चांसेस है एग्जाम में पूछा जाएगा. स्वमत मतलब उस पोएम से रिलेटेड अपना ओपिनियन क्या है वो बताना, आणि अभिव्यक्ति मतलब एक आइडिया दिया है, उसके बारे में आप आपके तरीके से क्या सोचते हो लिखना. नॉट रिलेटेड टू पोएम. आपके व्ह्यूज काय, तुमचं काय मत आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं. दॅट इज अभिव्यक्ती. स्वतःला व्यक्त करणे, स्वतःच्या मनातील विचार, कल्पना व्यक्त करणे, त्याला म्हणतात अभिव्यक्ती. आणि स्वमत एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत, ओपिनियन. ये दोनों डिफरेंस. ठीक है, ये डिफरेंस समझ में आ गया तो आप आपके हिसाब से आंसर लिख सकते हो. डन, ओके. अब आगे बढ़ता है. नेक्स्ट पार्ट इज महत्वाचे मुद्दे. आता हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ना, कोणकोणते आहेत ते आपण समजून घेऊया. पाठ्यपुस्तकातील सर्व प्रश्नांचा पूर्णपणे अभ्यास करून घेणे. बरोबर, तुमच्याकडे पाठ्यपुस्तक आहे, त्यामध्ये दिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा, प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करून घ्या. बुक बैग दिए हुए एक्टिविटीज है, बुक बैग दिए हुए कुछ ब्रीफ्स है, वो अच्छी तरह से पढ़ लो.
पोएम के कुछ लाइंस को, कुछ पार्ट को, कुछ काव्य पंक्ति को समझने के लिए आप रोबोमेट की हेल्प ले सकते हो. यू हॅव मास्टर की फॉर युअर रेफरन्स. म्हणून रोबोमेटच्या मदतीने भावार्थ पुन्हा पुन्हा व्यवस्थित अभ्यासून घ्या. आई एम नॉट टेलिंग यू जस्ट टू लिसन, जस्ट टू राइट, नहीं, दोनों भी करना है. पहले सुनो, समझो और लिख के प्रॅक्टिस करो. आकृतीबंधातील प्रश्न जसेच्या तसे लिहून मगच उत्तर लिहा. यस, दिस इज द कंपल्सरी रूल फॉर एव्हरी पार्ट. राइट फ्रॉम प्रोज टिल एंड. जैसे क्वेश्चन पूछा है वैसे एक्टिविटी वाला क्वेश्चन हमें लिखना है, एंड देन आंसर लिखना है, एंड देन आंसर को ओवल या तो रेक्टेंगल ऐसा बॉक्स शेप बनाना है. दिस इज द स्टेप एक्टिविटी के लिए. अगर बिना क्वेश्चन लिखे हमने आंसर लिख दिया, जर तुम्ही प्रश्न न लिहिता उत्तर लिहिलं तर काही वेळेस उत्तराला गुण दिले जात नाहीत. मार्क्स नहीं मिलेंगे, 0 मार्क मिलेगा. चेक तो होगा बट 0 मार्क मिलेगा. सो डोंट डू दिस मिस्टेक. एक्टिविटी में क्वेश्चन लिखना जरूरी है. नाउ वी आर स्टार्टिंग विद द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम. देखो ये है इंडेक्स. ये इंडेक्स जो है ना, ये आपको पोएम का रिवीजन करने के लिए हेल्प करेगा. फर्स्ट कॉलम क्रमांक, सिरियल नंबर ऑफ द पोएम. सेकंड कॉलम कवितेचं नाव. थर्ड कॉलम कवी कवयित्रीचं नाव. आणि फोर्थ कॉलम इज कवितेचा विषय. कवितेचं नाव तुम्हाला परीक्षेत दिलेलं असेल, त्यावर कवी कवयित्रीचं नाव आणि कवितेचा विषय तुम्हाला मांडावा लागेल. दिस कॅन हेल्प यू फॉर राइटिंग ब्रीफ आंसर का प्रस्तावना, इंट्रोडक्शन, एंड एज वेल एज these two questions, कवि कवयित्रीचं नाव आणि कवितेचा विषय, कंपल्सरी क्वेश्चंस आर देयर इन रसग्रहण. नेक्स्ट जो क्वेश्चन ना पोएम का सेकंड क्वेश्चन फॉर 8 मार्क्स, उसमें ये 2 क्वेश्चन एक मार्क के लिए आने ही वाले हैं. तो ये जो इमेज आपके स्क्रीन पे दिख रहा है उसका स्क्रीनशॉट ले लो, तो आपके लिए हेल्पफुल रहेगा. इसको रेफर करना, याद करना, इजी हो जाएगा. संतवाणी अंकिलामी दास तुझा, संत नामदेवांची संतवाणी. यात संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ते सांगतात की मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे. कसं आहे ना, संत नामदेव महाराज यांना या संतवाणीतून भगवान विठ्ठलाला एक विनंती करायची. कोणती विनंती? आजपर्यंत तू आमच्या मदतीला ज्याप्रमाणे धावून आलास, त्याचप्रमाणे तू नेहमी आमच्या मदतीला धावून ये, हीच विनंती आहे. येस, पण त्याचप्रमाणे म्हणजे एक्झॅक्टली कशाप्रमाणे? तर तिथे आहे ना, त्यांनी स्वतःच आणि विठ्ठलाचं नातं, एका लहान बाळाचं आणि आईचं नातं कसं असतं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. इसलिए हर एक स्टैंजा में उन्होंने है ना एक बेबी और एक मम्मी, इनका रिलेशन उन्होंने दिया. फर्स्ट स्टँजा में लहान बाळ आगीकडे धावतं तर त्याला वाचवण्यासाठी आई धावत जाते. त्याचप्रमाणे मी सुद्धा संकटात आहे, हे विठ्ठला तू मला वाचवायला धावून ये. दुसऱ्या स्टँजामध्ये ते म्हणतात, चवींची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडिताची धरणी. लहान पक्षिणीचं पिल्लू जेव्हा घरट्यातून उडण्याच्या प्रयत्नात असतं तेव्हा धडपडतं, खाली पडतं, आणि त्या पडणाऱ्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्या पक्षिणी, त्या पिल्लाची आई पक्षिणी ती धावत येते. सेम तसंच गाय आणि वासरू यांचं नातं असतं. जेव्हा जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा त्याचा तो हंबरडा ऐकून गाय सुद्धा हुंबरत त्या वासराकडे धावत येते. त्याचप्रमाणे वणवा लागलासे वनी म्हणजेच जंगलामध्ये पसरलेली आग, या आगीमध्ये हरवलेलं पाडस म्हणजेच डो, हरिणीचं पिल्लू, इन इंग्लिश इट इज डो. ते हरिणीचं पिल्लू कुठे हरवलं हे मिळत नाहीये आणि त्याला शोधण्यासाठी ही हरिणी चिंतित झालेली आहे. संत कवयित्री, संत कवी, संत नामदेव हेच सांगतायत की मी सुद्धा तुमची विनवणी करतोय. त्याचप्रमाणे जसा एक चातक पक्षी त्याच्या जीवनाची विनवणी करत असतो, आणि चातक पक्षाचं जीवन म्हणजेच पाऊस, ढग. या ढगातून पडणारे पावसाचे थेंब त्याचं जीवन असतं. तो जसा वाट पाहत असतो त्या पावसाच्या ढगांची, त्या पावसाच्या पाण्याची, त्याप्रमाणे मी सुद्धा हे विठ्ठला परमेश्वरा तुझीच वाट पाहत आहे की तू माझ्या जीवनात येशील आणि मला या संकटांपासून सावरशील. हे संतवाणीचे जस्ट रिव्हिजनचा भाग होता, जो मी तो तुम्हाला सांगितलं. संतवाणी दुसरी आपण पाहूया. संतवाणी दुसरी आहे, योगी सर्व काळ सुखदाता.
संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली संतवाणी त्यात योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केलेली आहे. पण या तुलनेमध्ये, तुलना म्हणजेच कंपॅरिझन, या तुलनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट समजण्यासारखी ही आहे की संत एकनाथ महाराज म्हणतात पाणी आपलं जीवन आहे, त्याला आपण कमी समजू शकत नाही, त्याच्यावर तर आपण जगतोय, पण त्याहून जास्त श्रेष्ठ म्हणजेच योगी पुरुष, त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान. पाणी आपल्याला जीवन देतं, पण योगी पुरुष जीवनाचा मार्ग दाखवतात. म्हणून योगी पुरुष श्रेष्ठ आहेत असं संत एकनाथ महाराज म्हणतात. ते म्हणतात ना, योगी सर्व काळ सुखदाता, जेवी चंद्र किरण चकोरासी, पांकोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांचे मृदुत्व. पहिल्याच वेळी ते सांगतायत की आपल्या जीवनात संतपणा असणं किती गरजेचं आहे. योगी पुरुषांसारखा संतपणा, त्यांच्यासारखे श्रेष्ठ विचार आपल्या जीवनात असणं किती महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे चंद्र किरण या चकोर पक्षाचं जीवन असतं, त्याप्रमाणे पांखोबा म्हणजेच पक्षिणीचे पंख, त्या पक्षिणीच्या पिल्लांसाठी त्यांचं जीवन असतं, त्यांचे रक्षण करणारे असतात. त्याचप्रमाणे तुम्हा आम्हाला सर्व प्राणी जीवांना, सजीवांना पाणी, वॉटर हे सर्वांसाठी जीवन आहे. त्याचप्रमाणे सर्वांसाठी आवश्यक आहे जीवनात पाण्याप्रमाणे महत्व आहे मृदुत्व, म्हणजेच सॉफ्टनेस, पोलाइटनेस, हंबलनेस, केअर, लव्ह. या चांगल्या गोष्टी मनात असल्या पाहिजेत आणि या चांगल्या गोष्टींचा प्रसार कोण करतं, तर योगी पुरुष. पण पाणी म्हटलं ना तर पाणी जीवन आहे आणि योगी पुरुष त्याहून श्रेष्ठ असं का म्हटलंय, कारण उदाहरणं पुढे दिली आगे एक्झाम्पल्स दिले. जळ म्हणजेच पाणी वर वर आपली मळ, आपल्या शरीराची घाण साफ करतो. ऊपर ऊपर से पानी अपने शरीर को बाहर से क्लीन करता है, बट अंदर से मन को क्लीन करने का काम कौन करता है? संत पुरुष, योगी पुरुष. आपल्या मनातून वाईट विचार, दुर्विचार दूर करण्याचं काम कोण करतं? हे योगी पुरुष. म्हणून सांगितलं ना, उदक सुखी करी एक वेळ, पाणी तुम्हाला प्यायला मिळेल, तुमची तहान भागवेल एका क्षणासाठी, पण योगी सर्व काळ सुखदात. हे योगी आहेत ना, हे योगी तर पूर्ण काळ सुख समाधान देणारे असतात. योगी सर्व काळ सुखदात. उदकाचे सुखते किती, सवेंची क्षणे तृषिते होती. पाण्याचं सुख किती असलं तरी लगेच थोड्या वेळानं तुम्हाला पाणी तहानलेलं बनवतो, पुन्हा तुम्हाला तहान लागते, पुन्हा तुम्हाला पाणी प्यावं असं वाटतं. पण एकदा योगी पुरुषाकडून मिळालेलं ज्ञान मिळालं तर त्या ज्ञानानंतर कोणत्याही सुखाची अपेक्षा मनामध्ये राहत नाही. विकृती म्हणजे वाईटपणा. अपेक्षा राहणे म्हणजेच काहीतरी आपण अपेक्षा ठेवणे, म्हणजेच लोभ वाढणे, आणि लोभ वाढला तर माणसामध्ये लोभामुळे स्वार्थीपणा येतो. पण इथे योगी पुरुष आपल्याकडे जे आहे त्यामध्ये सुख समाधान कसं मानायचं हा मार्ग दाखवतात. म्हणून पुन्हा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा, लोभ, लालच, स्वार्थीपणा आपल्यामध्ये येत नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. पाण्याची मधुरता ही आपल्या फक्त जिभेला कळते, पण योगी पुरुष यांचं श्रेष्ठत्व फक्त जिभेला अनुभवता येत नाही, तर जीभ, कान, डोळे, त्वचा, मन, बुद्धी सर्वांना तृप्त करते. सर्व इंद्रियांना तृप्त करणारे असे हे विचार असतात या योगी पुरुषाचे. आपल्या मनाला पूर्णपणे तृप्तता मिळते. निवविणे म्हणजेच तृप्त, संतुष्टता मिळणे. असेच हे पाणी आपल्याला आकाशातून मिळतं, ज्यामुळे आपण आपली तहान भागली जाते, आपली भूक क्षमते. कारण आपल्याला मिळणारं अन्नधान्य, वेजिटेबल्स, फूड ग्रेन हम सबको कहाँ से मिलता है? बिकॉज ऑफ रेन शावर, बारिश का पानी. तो पानी हमारे प्यास बुझाने का भी एक जरिया है और भूख मिटाने का भी. बट योगी पुरुष उनसे भी श्रेष्ठ है. योगी पुरुष भगवान की तरह इस धरती पे अवतार लेते हैं एंड हम सबके लाइफ को अपलिफ्ट करने का काम करते हैं. हमारे अंदर जो स्किल, टैलेंट, जो हमारे अंदर छुपी हुई अच्छी चीज है उसको रियलाइज करवाते हैं. सेल्फ रियलायझेशन बोलते हैं उसको इंग्लिश में, सेल्फ रियलायझेशन, एंड मराठीमध्ये आत्मज्ञान म्हणतात, निज ज्ञान. या आत्मज्ञानाची जाणीव करून देतात. असे असतात हे श्रेष्ठ योगी पुरुष. तर संतवाणीची जस्ट तुम्हाला रिव्हिजन मी दिलेली आहे. 2 दिवस नारायण सुर्वे यांची कविता. त्यामध्ये नारायण सुर्वे यांनी स्वतः सोबत इतर कष्टकरी गरीब जनतेचा जगण्यासाठीचा असलेला संघर्ष दाखवला. मग संघर्ष करत असताना नारायण सुर्वे हे काय म्हणतात,
त्या संघर्षामध्ये वर्णन करत असताना ते म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. म्हणजे 2 दिवस मी सुखाची वाट पाहत होतो, त्याची अपेक्षा करत बसलो होतो, पण ते सुख काही मिळालं नाही. पण ते 2 दिवस मात्र गेले कसे? दुःखात गेले. म्हणजे जे हवं होतं ते तर मिळालं नाही, पण जो वेळ गेला तोही दुःखातच गेला, फक्त सुखाची वाट पाहण्यात गेला. मग आता काय करणार? आता फक्त हिशोब करतोय किती राहिले डोईवर उन्हाळे, आता किती त्रासदायक दिवस माझे बाकी आहेत, किती कष्टाचे दिवस उरलेले आहेत, बस याचीच मी वाट पाहत बसलेलो आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हा, शेकडो वेळा आनंदाचे क्षण, सुखा समाधानाचे क्षण आल्यासारखे मला वाटले, पण ते फक्त दूर दूरच होते. चंद्रासारखे, ताऱ्यांसारखे दिसत होते. जसे चंद्र तारे आपल्याला, रात्रीचा आकाश जसं आपल्याला दुरूनच सुंदर वाटतं, तसंच मला हे क्षण अनुभवता आले नाहीत, फक्त दुरूनच सुंदर वाटत. कारण त्या क्षणांमध्ये, त्या त्या आनंदामध्ये मी स्वतःला कधी मिसळू शकलो नाही. कारण माझा माझा शोध वेगळा होता. माझा भाकरीचा चंद्र शोधण्याचा हा कार्यक्रम चालू होता. भाकरीचा चंद्र शोधणे म्हणजेच, भाकरी म्हणजेच येस फूड, आणि चंद्र म्हणजेच सुंदरता. कसं असतं ना की त्या सुंदर जीवनाचा अनुभव मी घेऊ शकलो नाही, पण मी स्ट्रगल करत राहिलो. 2 वेळचं जेवण पुरेसं मिळावं यासाठी मी लढत राहिलो. प्रत्येक कष्टकरी हाच असेच क्षण काढत असतो. म्हणून ते म्हणतात भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. त्या चंद्राच्या सौंदर्याचा मी आस्वाद घेऊ शकलो नाही, फक्त या भाकरीच्या शोधातच माझं जीवन व्यतीत झालं. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गाणंच राहिले, कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिजे. येस, हात माझे सर्वस्व, सर्व काही आहेत माझ्या हात. यातून मी खूप काही घडवलं, कित्येकांना हक्क मिळवून दिले, त्यांच्या हक्कांसाठी लढलो. या हातानेच मी अनेक काव्यरचना केल्या, पण या रचनांमुळे किंवा या हातांमुळे मला जे काही मिळालं ते मी फक्त दारिद्र्यामध्येच संपवलं. कारण गरिबीतून बाहेर येण्याच्या प्रयत्नात मला जे काही मिळत होतो ते मी तिथे देतो. गरीबी से बाहर निकलने की कोशिश में जो कुछ भी मुझे मिलता था मैं वहां पर दे देता, और गरीबी में से बाहर निकलना बहुत मुश्किल हो जाता. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. याच हातांनी मला कधी सन्मान, आदर मिळवून दिला, तर कधी कधी याच हातांनी लिहिलेल्या विचारांना, याच हातांनी लिहिलेल्या ओळींना, याच हातांनी लिहिलेल्या माझ्या हक्काच्या लढ्याला नकारलं गेलं. कधी कधी मला माझ्या अपेक्षांना, माझ्या आशा अपेक्षांना, आकांक्षांना, त्यांच्या पंखांना कापलं गेलं. मी अपेक्षा करायचो माझ्या हक्कांसाठी, मी अपेक्षा करायचो माझ्या गरीब मित्रांसाठी, मी अपेक्षा करत होतो, माझ्या आकांक्षा होत्या की या सर्वांना त्यांचे हक्क मिळावे. तर काही ठिकाणी हक्क मिळाले, काही ठिकाणी हक्क मिळाले नाही, पण मी लढा देत राहिलो, पण कधी रडलो नाही. मला दुःख झालं, यातना झाल्या, त्रास झाला, पण मी कधी रडलो नाही. नेहमी मी अश्रू वाळवण्याचा प्रयत्न केला, पण हर घडी मी ते वाळू शकलो नाही. मी प्रयत्न केला, पण हर घडी ते शक्य झालं नाही. तर कधी कधी माझ्या डोळ्यातून हे अश्रू आले, पण एकांतात असताना हे अश्रू माझ्या डोळ्यातून वाहत बाहेर आले, आणि आणि बाहेर आलेले अश्रू यांनी माझं दुःख थोडं हलकं केलं. म्हणून ते म्हणतात, हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच माझे मित्र होऊन सहाय्यास धावणार. या अश्रूंनी माझ्या दुःखाला थोडं हलकं केलं. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. दुनियेचा विचार करत करत मी प्रत्येक क्षण जगत होतो. हे दुःख सहन करून, पचवून कसा लढा द्यायचा याच प्रयत्नात होतो. या दुनियेने, या क्षणांनी, या त्रासदायक जीवनाने मला हे सर्व शिकवलं. जो तो भट्टीत शेकावे पोला, तसे आयुष्य छान शिकले. खूप त्रास भोगला, खूप यातना सहन केल्या, खूप सोसलं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशी ही कविता आपण आज जस्ट रिव्हिजन मध्ये पाहिली. औक्षण ही तर एक सोपी कविता आहे, जिथे एका सैनिकाचं औक्षण करत असताना मनात असलेल्या भावभावनांचं वर्णन इंदिरा संत यांनी केलेलं आहे.
सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या जवानाचे औक्षण करताना मनात येणाऱ्या भावभावनांचे वर्णन केले. इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनो, की आपल्याला या सैनिकाला आत्मविश्वास द्यायचा. त्याच्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी तो लढत राहणार आहे आणि असाच तू लढत राहा आणि विजय प्राप्त करून पुन्हा हे अशी आम्ही वाट पाहतो. हे आपल्या संत या कवितेत इंदिरा संत यांनी सांगितले. त्या पुढची कविता आहे रंग मजेचे रंग उदयाची, अंजली कुलकर्णी यांची कविता. खूप सुंदर कविता आहे. पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काहीच कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन येथे केलेले आहे. कसं आहे ना, की आपला हा निसर्ग पर्यावरण याची आपण काळजी घेतली तर तो आपली काळजी घेणार. दिस इज इंटरडिपेंडन्सी, एकमेकांवर अवलंबून असणे, हेच समजण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मग आपण कसा या निसर्गाचा सांभाळ करू शकतो, हम कैसे एनवायरमेंट को प्रोटेक्ट कर सकते हैं, हम कैसे ट्रीज प्लांट कर सकते हैं और ये ट्रीज हमें कैसे हेल्प कर सकते हैं, यही सब कुछ इसमें लिखा है. तो इन सभी पोएम्स का ना एक बार भावार्थ थरली पढ़ लो, एक बार रूममेट से देख लो और कुछ क्वेश्चंस बुक बैक, एक टेक्स्ट बैक, एक बार बिना देखे लिखने की प्रैक्टिस करो. देन यू विल कम टू नो कि ये कितना अच्छी तरह से प्रिपरेशन हो गया कवितेचं. हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपेस यांनी तर एकच सांगितलंय, झाड असं जीवन जगतं, तुम्ही सुद्धा तसंच जीवन जगा. कारण झाड कोणत्याही निरपेक्ष भावनेने इतरांना मदत करतं. माणसाने सुद्धा असंच जीवन जगलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने प्रत्येकाला मदत केली पाहिजे. झाड प्रत्येक वेळेस त्याला होणारा त्रास सहन करतं. ती सहनशीलता जी झाडामध्ये आहे ती आपल्यामध्ये सुद्धा असली पाहिजे, असा विचार जॉर्ज लोपेस यांनी सांगितला. झाड इतरांना ज्या पद्धतीने मदत करतं, ज्या श्रेष्ठत्वाने, ज्या सहकार्याच्या वृत्तीने मदत करतं, ज्या निरपेक्ष भावनेने मदत करतं, तसा प्रत्येक माणूस आपल्या जीवनात एकमेकांची काळजी घेईल आणि निरपेक्ष भावनेने विचार करेल, मदत करेल. हा विचार जॉर्ज लोपेस यांनी या कवितेत मांडला. म्हणून लिहिलं ना, आनंदी जीवन जगायचं असेल तर प्रत्येक माणसाने झाडाचे सर्व गुण आपल्या अंगी मांडवावे. आपल्याला माहिती आहे ते झाडाचे फक्त काही गुण, की आपल्याला औषध वगैरे मिळतं, पण त्यापेक्षा वेगवेगळे गुण काय आहेत ते जॉर्ज लोपेस यांनी या कवितेत सांगितले. स्वप्नगुरु साकार या कवितेत किशोर पाठक यांनी भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे आणि त्याचसोबत ते सांगतायत कृषी संस्कृती फक्त आपल्याला भारताची प्रगती करायची म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या प्रगती करायची असं नाहीये. कृषी संस्कृती म्हणजे एग्रीकल्चर, श्रमप्रतिष्ठा मतलब हार्डवर्क आणि एकजुटीचे सामर्थ्य, स्ट्रेंथ इन यूनिटी. ये वैल्यूज रियलाइज करवाते हुए हमें अपने देश को आगे लेके जाना. ये वैल्यूज बहुत जरूरी है देश की तरक्की के लिए. एग्रीकल्चर, हार्डवर्क एंड पावर ऑफ यूनिटी, स्ट्रेंथ ऑफ यूनिटी, या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. चला आपण रसग्रहण कृती बघूया. रसग्रहण कृतीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न कसे असतात तर सर्वात अगोदर रस कवितेचं नाव, 2 कवितेची नावं येतील. 7 आपल्या कविता आहेत, त्यापैकी 2 कवितेची शीर्षके तुम्हाला रसग्रहण कृतीत विचारलेली असतील. त्यापैकी कोणत्याही एक कवितेची कृती तुम्हाला सोडवायची. ओके, दिलेले पॉइंट्स हे असू शकतात. कवी कवयित्रीचे नाव विचारलेलं असेल, कवितेचा विषय विचारलेला असेल, कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा असं विचारलेलं असेल. तिथे 2ही कवितेतील कोणत्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील. त्याखाली असतील 2ही कवितेतील वेगवेगळे शब्दार्थ, 4 शब्दार्थ एका कवितेत, दुसऱ्या कवितेत 4 शब्दार्थ. प्रत्येक शब्दार्थ लिहिण्यासाठी अर्धा गुण, शब्दार्थांसाठी एकत्र 2 गुण आहेत. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे आणि कवितेतून मिळणारा संदेश. तर यामध्ये ना कसं माहिती, पहिले 2 प्रश्न आहेत ना कन्फर्म आहे, कन्फर्म 2 मार्कासाठी येणारच आहे. बट इन रेस्ट 4 पॉइंट नंबर 3, 4, 5, 6 यापैकी कोणतेही 2 विचारले जातात, सॉरी कोणतेही 3 विचारले जातात. क्लिअर? यापैकी कोणतेही 3 विचारले जातील तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा फॉर योर रेफरेंस. ओके, और इसके प्रिपरेशन के लिए एक इजी वाला प्रेजेंटेशन मेरे सामने है, उसका एक मैं रिक्वेस्ट करूंगा सबको स्क्रीनशॉट ले ले. यस, बिकॉज एव्हरी पोएम का कवी कवयित्री का नाम, कवितेचा विषय, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे, कवितेतून मिळणारा संदेश आणि शब्दार्थ, थोडेफार शब्दार्थ, सगळेच नाही थोडेफार आहे. हे मी इथे एकेका स्लाइडवर दिलेलं आहे.
जसा हा व्हिडिओ कंटिन्यू होईल तसे तसे तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा. कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे आणि कवितेतून मिळणारा संदेश हा भाग व्यवस्थित तुम्हाला पाठ करून घ्यायचा, बाय हार्ट करना पड़ेगा, ध्यान में रखना स्टूडेंट्स, और यही ऐसे के ऐसे वहां पर लिखना भी है. दिस इज फॉर संतवाणी फर्स्ट. इसमें ज्यादातर भावार्थ का ही पार्ट आ जाता है. सो भावार्थ एक बार जरिए आपने कर लिया है, रिवीजन हो गया है, तो नो वरीज, सब अच्छे से हो जाएगा. हाँ, बट इसमें है ना कवितेतील ओळींचा सरळ अर्थ इथे नाही दिलाय. दॅट यू हॅव टू रीड फ्रॉम मास्टर की एंड रोबोमेट. इट इज देयर. और यू नेवर नो कि एग्जाम में कौन से लाइन आएगी, कौन से पोएम से. सो अच्छी तरह से प्रिपरेशन कर लेना. यस, तो फिर वहां से ये पोएम नंबर 2 है, संतवाणी 2. तो इसका एक स्क्रीनशॉट ले लो. इज कमिंग टू नेक्स्ट पोएम, दैट इज 2 दिवस. कवी कवयित्रीचं नाव नारायण सुर्वे कवी. कवितेचा विषय कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, मिळणारा संदेश आणि शब्दार्थ. सो इट्स अ रिक्वेस्ट टू प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस फॉर योर रेफरेंस. It will be easy for you to read and refer and score high in the रसग्रहण part. जैसे स्टार्टिंग में मैंने बोला फुल 8 मार्क्स मिल सकते हैं. इफ योर आंसर इज परफेक्ट, नो वन इज गोइंग टू कट योर मार्क. बट यस, परफेक्शन होना जरूरी है, एंड फॉर दैट परफेक्शन यू हैव टू रीड, राइट एंड प्रॅक्टिस. फक्त मी वाचन केलं तरी नाही चालणार, फक्त मी लिहिलं तरी नाही चालणार. फक्त वाचा, अभ्यासा, लिहा, आणि लिहिल्यानंतर पुन्हा त्यातून शब्द चुका शोधा, मिस्टेक्स ढूंढो. ओके, ये था औक्षण पोएम का आंसर. नाउ इट इज पोएम नंबर 12, रंग मजेचे रंग उदयाचे, अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली कविता. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, मिळणारा संदेश आणि शब्दार्थ. हिरवगार झाडासारखं, very beautiful poem it is, about tree, how we can live our life as a tree. वो यहाँ पर दिया हुआ है. And last poem, that poem is स्वप्न करू साकार. किशोर पाठक यांनी लिहिलेली ही कविता. आवडण्याची व न आवडण्याची कारणे आणि कवितेतून मिळणारा संदेश. चला, तर याबरोबर आपण कवितेचा भाग व्यवस्थित समजून घेतलेला आहे. आय वॉन्ट यू ऑल टू रिवाइज वेल, प्रिपेअर वेल फॉर एक्झाम. ऑल द बेस्ट. यू कॅन स्कोर फुल मार्क्स इन पोएम सेक्शन इफ यू प्रिपेअर फ्रॉम दिस वे. Okay, thank you students. Bye. Good luck. All the best.